ॲडव्हर्टाइजमेंट महानगरपालिकेने दिलेली, ज्याच्यात त्यांना 725 झाडं तोडायची एक नोटीस लावली. म्हणून ते बघायसाठी आम्ही तिकडे गेलो. नाशिकचा विषय गंभीर होता आणि सगळ्यांच्या समोर होता तपोवनाचा. त्या अनुषंगाने आम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा जागेवर आम्ही बघितलं की किमान 500-700 झाडं ऑलरेडी तोडून झाली होती. आता ही जी झाडं होती ही काय नवीन लावलेली झाडं नव्हती, पण ती 25 ते 100 वर्ष जुनी झाडं होती. तिथनं जेव्हा आम्ही महानगरपालिकेत फोन केला तेव्हा उपायुक्त साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं की आम्ही कुठेही झाडं कापायची परवानगी दिलेली नाही. ह्या स्टेटमेंटच्या अनुषंगाने आम्ही वागळे पोलीस स्टेशनला गेलो आणि 10 तारखेला वागळे पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट फाईल केली. आणि आमचं असं म्हणणं होतं की जर महानगरपालिकेने परवानगी दिली नसेल तर ठेकेदारावर आणि पीडब्ल्यूडीच्या ऑफिसर्सवर यांनी ताबडतोब ऍक्शन घ्यावी, FIR लॉन्च करावी. 22 डिसेंबरला पोलीस स्टेशनमधनं मला पत्र आलं की आपली जी कंप्लेंट होती ती त्यांनी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीला कळवलेली आहे आणि जर त्यांनी सांगितलं की वृक्षतोड त्यांच्या परवानगीशिवाय झालेली असेल तर आम्ही FIR लॉन्च करू. आज त्या गोष्टीला 2 महिने होत आले, म्हणून त्याच्या जाब विचारायसाठी आज आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. त्यात एक समाधानकारक उत्तर त्यांच्याकडनं असं मिळालं की साहेब, जर खऱ्या अर्थाने जर अशी वृक्षतोड झाली असेल तर आम्ही तुमच्याबरोबर एक जॉईंट दौरा करू आणि जर अशी वृक्षतोड झाली असेल तर तिकडनंच आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. तर त्या एका गोष्टीवर आम्ही समाधान मानतो. पण खरी वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी आम्ही केलेल्या कंप्लेंटनंतर, त्यांना पोलीस स्टेशननी दिलेल्या कंप्लेंटनंतर त्यांनी जागेवर जायला पाहिजे होतं आणि आत्तापर्यंत शहानिशा करायला पाहिजे होती. आजही ते मला उत्तर देऊ शकले नाही की त्यांनी परवानगी दिली आहे की नाही. आता त्यांचं म्हणणं आहे उद्या नाही तर सोमवारी एक जॉईंट आपण तिकडे हे करू. मी तुम्हाला सगळ्यांना ती तारीख कळवीनच आणि अपेक्षा ठेवीन की जसे आज आपण आलाय त्या दिवशी पण आपण माझ्याबरोबर तिकडे याल आणि खऱ्या अर्थाने जो ठाण्याचा ग्रीन कव्हर नष्ट होत चाललाय त्याच्या विरोधात जे आंदोलन आम्हाला उभं करायचं त्यात आपल्या सगळ्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या माध्यमातून ठाण्याच्या लोकांनाही जाग येईल की ज्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. म्हणजे आज सांगताना त्यांनी सांगितलं की 2 लाख झाडं त्यांनी लावली. त्यात ते म्हणतात की आम्हाला 3रा क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. 81,000 झाडं आम्ही मागच्या वर्षी लावली असतील बांबूची झाडं. पण माझं त्यांना एक म्हणणं होतं की जर ती झाडं तुम्ही लावली आहेत तर तुम्ही दर 6 महिन्यांनी तुम्ही त्याचं ऑडिट करता का आणि आज किती त्यातली जागा जगलेली आहे. त्यांना मी एक सायटेशन दाखवलं. हायकोर्टची एक ऑर्डर आहे 3752 ऑफ 2021 ज्याच्यात भारती डांगरेताई क्लिअर कट म्हणतात की जर ऍड दिली असेल आणि ऍडची वेळ संपायच्या आधी जर झाडाची तोड झाली असेल आणि त्याच्यावर जर महानगरपालिकेने कुठलीही कारवाई केली नसेल तर त्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना 7 दिवस ते 1 वर्ष हे तुरुंगवास होऊ शकतो. याची कल्पना मी त्यांना दिली आणि सांगितलं की कुठलंही उत्तर द्यायच्या आधी ही ऑर्डर वाचा आणि त्याचे परिणाम तुमच्यावर काय होऊ शकतात याचाही विचार करा. आणि कुठेही ठाण्याचं जे AQI दिल्लीच्या दिशेने चाललंय त्याच्यात तुमचा हातभर लावू नका. कुठेतरी ठाण्याचा विचार करा आणि हे बंद करा. हे सांगण्यासाठी आम्ही तिकडे गेलो. प्रधानजी, बघितलं की ठाण्यामध्ये 100-150 वर्षापूर्वी झाडं आहेत, विकासाच्या नावाखाली झाडं तोडतायत आणि परवानगी नसताना मोठे मोठे बिल्डर झाडं तोडतायत. ही वस्तुस्थिती आहे आणि हे मला नवीन तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जिथे हेरिटेज झाडं तोडतायत 100 वर्षाची तिथे, आणि ते कोण तोडतंय तर PWD आणि ठेकेदार तोडतायत. तर मग तुम्ही डेव्हलपरकडनं काय अपेक्षा ठेवाल. आणि माझ्या मते जी कमिटी असली पाहिजे तीच गेले 4 वर्षात अस्तित्वात नाही.